Hey, hi. Sukanya this side. First of all, wishing a very happy birthday to Ashutosh sir. आता सरांच्याबद्दल ना थोडंसं मलाही हे सांगायचं होतं की मी येऊन ॲक्च्युली 2 वर्ष कंप्लीट झाले अमलगम बायोटेकमध्ये. पण मी हे ऑब्झर्व केले की लाईक सरांच्या फेसवरती ना कधीच असं राग किंवा ते असे टेन्शनमध्ये किंवा असं कधी दिसत नाही. नेहमी नंतर जो फेस असतो ना ऑलवेज स्माइली फेस असतो. आणि सेकंड थिंग म्हणजे मी जे ऑब्झर्व केलेलं आहे ते लेडीज लोकांना फार सपोर्ट करतात की प्रत्येकाचे फॅमिली इश्यू असतात, लाईक छोटी मुलं असतात किंवा मी पर्सनली माझं सांगते की त्यांनी मला माझ्या रितिकासाठी फार सपोर्ट केलं आहे. जेव्हा जेव्हा मला गरज होती काही गोष्टीची, लाईक मला लिव्ह घ्यायची आहे किंवा मला घरी थांबायचं आहे, सो त्यांनी मला बऱ्याच गोष्टींसाठी अलाव केलं होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दॅट. आणि आणखी एक असं आहे की मी हेही ऑब्झर्व केले की सरांना ना ऑफिसमधल्या सगळ्या एम्प्लॉईंना ना सगळं यायला पाहिजे असं असतं. मीन्स ते प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी देतात. हे मी पण ऑब्झर्व केलं आहे. आणि सर ना बरेच असे एक्सपिरियन्स शेअर करत असतात. इवन ते जे एक्सपिरियन्स असतात ते आमच्यासोबतही घडलेले आहेत कधी कधी. बट तो आम्ही कुठल्या वेनी घ्यायचा हे पण सर मोस्टली एक्सप्लेन करतात. सो this is from my side, and again wish you many happy returns of the day, Ashutosh sir. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आशुतोष सर. तर सरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सर म्हणजे माझ्या लाईफमध्ये ॲज अ लाईफ चेंजरच आहेत. कारण की माझ्या लाईफमध्ये ॲज अ प्रोफेशनल लाईफ, ॲज अ पर्सनल लाईफ त्यांचे खूप काही असे सजेशन्स आहेत की ज्याच्यानी माझी लाईफ पूर्णपणे चेंज झालेली आहे. गेले 3.5 इयर्स मी अमलगमसोबत आहे आणि त्यांनी जो माझ्यातला पोटेन्शियल आहे, जो मी लास्ट ऑलमोस्ट 13 इयर्स वॉटर ट्रीटमेंट फील्डमध्ये ॲज अ सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये किंवा सर्व्हिस इंजिनियर्स, इरेक्शन कमिशनिंग या फील्डमध्ये होतो. आणि सरांनी जो माझ्यातला पोटेन्शियल आहे की मी सेल्स करू शकतो हे जे ओळखला आणि मला सेल्सच्या रिगार्डिंग जे गायडन्स केलं त्यासाठी सरांचे खूप थँक्स. कारण की यांनी मला माझ्यातलं पोटेन्शियलही कळालं आणि सरांनी जे ओळखलं ते अगदीच बरोबर होतं हेही कळालं. तर थँक्यू सो मच सर फॉर ऑल युअर गायडन्स. आणि पर्सनल लाईफमध्येही ते कधीही सगळी म्हणजे फॅमिलीमध्येही सगळ्यांची चौकशी असते त्यांची, सगळे कसे आहेत काय. मला 2 मुलं आहेत, 2 मुलांचे विषयी असतं, कसे आहेत मुलं, काय करतायत सगळं. म्हणजे अगदी म्हणजे तुम्ही असं मी असं म्हणू शकतो की ही इज नॉट अ ओनर बट ही इज लाईक अ गुड फ्रेंड टू मी. being in Amalgam is not my owner but as a good friend, as a big brother also you can say, who guides in every step of your life to take the right decisions. So thank you so much sir for all your wishes and all your thoughts and all your suggestions in my life. You have changed my life thoroughly. Thank you so much. Dear Ashutosh sir, wishing you a very happy 50th birthday. It's a special milestone and I'm grateful to be a part of it. This is my first company and I've been working here for last 5.5 years under your continuous guidance and support. One thing which I'm truly thankful to you is providing a support in pursuing my MBA along with working. This has made a significant impact in my life, personally as well as professionally. I truly admire your calm approach, the clarity in the decision making, and the way how you lead by example. You have created an environment where we just do not work but also grow and improve continuously. Wishing you a great health, much more success,
and once again happy 50th to you. Dear Ashutosh sir, yay! It's your 50th birthday and yes, we all are really very excited. So wishing you a very happy 50th birthday. You are truly an inspiration, not just to me but to so many people around you. Your kind heart and the genuine care for everyone makes you a very special person. For me personally, you have always been more than just a mentor. Staying away from my family, I often felt guidance and support just like a father figure. And whenever I needed someone, you were always there. And I am really very deeply grateful for that. I sincerely pray that you achieve even greater heights in every aspect of your life. And I am wishing you all the happiness, success and good health always. I am your well-wisher and wishing you a very happy birthday once again. Enjoy your day and let's party hard together. Thank you. Hello everyone, myself Swati Joshi, giving a lots of wishes to Ashutosh sir from Amalgam family. Happy birthday Ashutosh sir. This is a very special day and I am just conveying lots of birthday blessings in a program which is organized by Amruta madam, especially for you. सर, मी अमलगम परिवारामध्ये गेले 3 वर्ष काम करते आहे. अमलगम परिवाराचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहातच, तर त्याबरोबरीनं काही युनिक क्वालिटीज ज्या आहेत तुमच्याकडे, तर त्या काम करताना मला खूप जाणवल्या. म्हणजे एस्पेशली काम करताना म्हणजे आजच्या व्यावसायिक जगतामध्ये बेसिकली जी एक माणुसकी आहे, त्या माणुसकीला आपण कुठेतरी पारखे होत चाललेलो आहोत, ती हरवत चाललेली आहे. पण तुमच्यामध्ये तो तुम्ही माणुसकीचा अंश आहे तो जतन केलेला आहे, तर ती खूप युनिक गोष्ट आहे. आणि जी काम करताना प्रत्येकाला त्याचा अनुभव येतो की ज्याला एखाद्या गोष्टीची गरज असते किंवा एखाद्या कुणी कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये असेल तर तो प्रॉब्लेम्स अंडरस्टँड करून तुम्ही त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट देता. यामध्ये असं मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने टीम बिल्डिंग केलेली होती तसं आपण म्हणजे कंपनीमध्ये सर्व प्रकारच्या टीम्सना, मार्केटिंग असेल, रिसर्च असेल आणि पुन्हा ऍडमिन टीम असेल, अशा सर्व टीम्सना एकत्र ठेवून त्यांच्यामधले सगळे प्रॉब्लेम्स समजून त्या टीमला सगळ्या पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटी देण्यामध्ये मला असं वाटतं की खूप सस्टेनेबल विजन आहे. म्हणजे कंपनीचं फ्युचर जे आहे तर ती जी ग्रोथ आहे ती सस्टेनेबल होण्यासाठी काही खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला गायडन्स देत असता, विच इज व्हेरी युनिक वन. तर मग मला काम करताना पण तसा अनुभव आला. मग ते टेस्टिंगचं काम असो, सर्टिफिकेशनचं काम असो, मग डॉक्युमेंटेशन असो किंवा आपल्या कंपनीला अवॉर्ड मिळण्यासाठीचं काम असो. तर या पद्धतीनं तुम्ही वेळच्या वेळेला आम्हाला खूप गाईड केलेलं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना सर की तुमच्याकडे गुड लिस्निंग क्वालिटीज आहेत. म्हणजे एखाद्याची गोष्ट पूर्णतः ऐकून घेणं, ती समजून घेणं आणि त्यानंतर भाष्य करणं, हे तसं बघायला गेलं तर एवढं सोपं नाहीये. पण तुमच्याकडे ती खास बाब आहे की जी ऐकून घेऊन मग आम्ही पण तुमच्याकडे कम्फर्टेबली येऊन त्या पद्धतीनं डिस्कस करू शकतो. मग ती नवीन आयडिया असो किंवा एखादं कुठलं चॅलेंज असो. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अमलगम परिवारामधले काही छोटे छोटे फेस्टिवल्स असतील, सेलिब्रेशन्स असतील किंवा काही आतापर्यंतच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या असतील किंवा समाजामध्ये जे काम केलेलं आहे आपण CSR ऍक्टिव्हिटी सारखं, तर त्या कामांमधून तुम्ही हिमालयाच्या उंचीचे एक द्योतक गाठलेलं आहे. यामध्ये या टप्प्यावरती अमृता मॅडम सावलीसारख्या तुमच्या पाठीशी आहेतच. म्हणजे या साऱ्या आजच्या प्रोग्राममधून जे त्यांनी संकलन केलेलं आहे, सरप्राईज दिलेलं आहे, तर अशा पद्धतीने
तुमच्या दोघांच्या गायडन्समधून बेसिकली आजचा म्हणजे हा प्रोग्राम जो आहे तर त्यामध्ये आम्हाला मॅडमनी पण सहभागी करून घेतलं, बिईंग अ पार्ट ऑफ अमलगम फॅमिली. तर या फॅमिलीच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. सर, वाढदिवशी आम्ही देतो शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या मनीचे इप्सित पूर्ण होण्यासाठी, तुम्ही जीवनी यशस्वी होण्यासाठी, तुमच्या उज्ज्वल कर्तृत्वासाठी, तुमच्या संकल्पसिद्धीच्या प्रयत्नांसाठी. आज वाढदिवशी चिंतितो सदिच्छा, तुमच्या सुख शांती मांगल्यासाठी, तुमच्या उत्तम आरोग्य संपदेसाठी, तुमच्या प्रगतिशील मार्गोत्क्रमणासाठी, तुमच्या कीर्तिवंत नावलौकिकासाठी. हॅपी बर्थडे आशुतोष सर, अँड थँक्यू सो मच अमृता मॅडम. सर, हॅलो मॅम. सरांकडनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जसं की तुम्ही सरांना कुठल्याही विषयावर बोलायला सांगितलेत ते बोलू शकतात, तिथपर्यंत त्यांचे नॉलेज आहे. कितीही मोठी संकटं आली ती शांत पद्धतीने कशी हँडल करायचीत हेही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. दुसरं, एम्प्लॉईजचा जास्त बेनिफिट कसा करता येईल याबद्दल विचार करत राहणे, त्याच्यावरती सोल्युशन काढत राहणे हा खूप मोठा विषय आहे. एम्प्लॉईजबद्दल चांगला विचार करण्याचा. नेहमी कितीही काही झालं कोणावर न चिडता न रागवता शांत राहून ती गोष्ट समजून सांगणे ही एक मोठी गोष्ट आहे. सरांनी नेहमी आम्हाला मोटिवेट केलं आहे, त्याबद्दल सरांचा मी आभारी आहे आणि थँक्यू सो. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे आशुतोष सर. अमृता मॅडमनी एक मोठा म्हणजे डिफिकल्ट टास्क दिला आहे की म्हणजे कोणाबद्दल 2 शब्द बोलायचे तर अवघड जातं आहे, कारण जिभेला आणि मनाला असं वळण नाही आहे. म्हणजे इतकी अशी वाकडी होती आहे जीभ कोणाबद्दल चांगलं बोलायचं. पण आलिया भोगाशे असावे सादर प्रयत्न करतो, गोड मानून घ्या. मी जेव्हा जॉईन झालो ऑफिसमध्ये तेव्हा सरांच्या आवडीचं एक वाक्य मला म्हणजे सरांच्या बोलण्यामध्ये ते नेहमी वाक्य असतं, तर ते आहे नीड टू नो. तर मी विचार केला त्याच्यावरती की सरांचं हे म्हणणं जे काय आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की भगवद्गीतेमध्ये एक वाक्य आहे की तदविधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. इथे परिप्रश्न असा शब्द आहे. किंवा आपण जर भारतीय दर्शनशास्त्राचा विचार केला तर त्या भारतीय दर्शनशास्त्राची सुरुवात ही अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथातो कर्मजिज्ञासा, अथातो भक्तिजिज्ञासा अशीच सुरुवात आहे. इथे जिज्ञासा हा शब्द आहे, म्हणजे परिप्रश्न आणि जिज्ञासा हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. मग इतका भारदस्त शब्द आहे हा जिज्ञासा की अथातो ब्रह्मजिज्ञासा या एका सूत्राची व्याख्या करताना जगद्गुरू रामानुजाचार्यांनी 228 पानाचं वर्णन केलं आहे त्या एका सूत्राचं. इतका जिज्ञासा या शब्दाला आपल्या दर्शनशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता व्यवहारामध्ये या जिज्ञासा या शब्दाचा काय अर्थ जर आपल्याला पाहिजे असेल तर म्हणजे इतकं गूढ तत्त्व सरांनी एका सोप्या भाषेत मांडलं. त्याचं नाव आहे नीड टू नो. म्हणजे जसे गुरु शिष्याची पात्रता, त्याचा अधिकार आणि त्याची आंतरिक तळमळ एखादा विषय जाणून घ्यायची ही जेव्हा गुरूंना लक्षात येते तेव्हा गुरु त्या शिष्याचा पात्रता किंवा त्याचा अधिकार पाहून त्याला ते ज्ञान माहिती देतात. म्हणजे पात्रता पहिलीची आहे पण जिज्ञासा 10वीची आहे तर गुरु गप्प बसतात. तसंच सरांचं म्हणणं आहे की आपल्याला नीड टू नो म्हणजे माहिती लपवायची नाही आहे, पण ज्या व्यक्तीला खरोखरच आवश्यकता असेल, परिस्थिती अनुकूल असेल त्याला ती माहिती देण्याकरता आणि ती माहिती देण्यानी त्याचा जो अडलेला मार्ग आहे त्या मार्ग जो अवरुद्ध झाला आहे तो त्याला
त्याच्यातनं गती मिळेल किंवा त्याला मार्ग मिळेल. तर अशा प्रकारची माहिती, ज्ञान किंवा मार्गदर्शन योग्य सुपात्र व्यक्तीला देणे इतकं साधं सरळ वाक्यामध्ये सरांनी एवढ्या मोठं जे गूढ तत्त्वज्ञान आहे, जिज्ञासा, हे इतक्या साध्या सोप्यामध्ये शब्दामध्ये मांडलं आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू सर. खरं सांगतो, मी जेव्हा विचार केला या गोष्टीवरती तेव्हा मला हे जाणवलं की हेच ॲक्च्युली अध्यात्मामध्ये हेच म्हटलं आहे की जशी जिज्ञासा असेल, जसे आंतरिक तळमळ असेल, काम करताना जर एखाद्या डिपार्टमेंटमधल्या माणसाची खरोखरच आंतरिक तळमळ असेल तर त्याला ती माहिती किंवा ती इन्फॉर्मेशन किंवा ते मार्गदर्शन करणं उपयुक्त आहे. अदरवाईज इट्स अ वेस्ट ऑफ अवर एफर्ट्स. तर क्रेडिबल आहे. म्हणजे दुसरा एक उत्कृष्ट गुण जो मला भावला सरांच्या याच्यामध्ये तो म्हणजे की कितीही मोकळा वेळ असेल सरांकडे, कितीही रिकामा वेळ असेल तरीसुद्धा सरांनी कधीही माझ्यापुढे तरी कोणत्याही व्यक्तीच्या पाठीमागे त्याची कसलीही प्रकारे निंदा, नालस्ती, चुगली, हा असाच आहे, तो तसाच आहे, यांनी हे करायला पाहिजे, तो त्याने ते करायला पाहिजे, अशा फुकटच्या गप्पा त्यांनी कधी मारल्या नाहीत. म्हणजे हा खरं सांगायचं तर उत्कृष्ट दैवी गुण आहे. त्याला तुलसीदासांनी असं म्हणलं आहे, परहित सरिस धर्म नाही भाई, परनिंदासम नाही अधमाई. त्यामुळं अत्युत्कृष्ट गुण आहे. अगेन हॅट्स ऑफ टू यू सर. तिसरं म्हणजे असं आहे की एखाद्याला लेक्चर द्यायचं आहे, काही ज्ञान द्यायचं आहे तर सर पहिले विचार करतात की हे माझ्या अंगात आहे का. हे एखाद्याला समजा सांगायचं असेल किंवा तू लवकर येत जा ऑफिसमध्ये तर ते हा विचार करतात, यार मी ह्याला सांगू का, माझ्यात आहे का, मी लवकर येतो का. तर अशा तर बिझनेस करणाऱ्यांनी खरं सांगायचं तर एवढं संतत्व काही अंगी बाळगायचं नाही आहे, नाहीतर आमच्यासारख्या बिलंदर लोकांचं त्याच्यामुळं फावतं. पण आता काय, आमचा फायदा आहे तर आम्ही काय बोलत नाही आहे. आणि चौथं म्हणजे सरांच्यामुळे मला परदेश दर्शन करायला मिळालं आणि विशेषतः माझी बायको भरपूर खुश आहे. म्हणजे जे काय मी तिकडे केलं त्याच्यावरनं ती म्हणली, पहा म्हणे मी तरी तुम्हाला घरी भांडी घासायला लावली, स्वयंपाक करावं लावलं, किती तुमच्या कामी आलं म्हणे. तुम्हाला परदेशात जाऊन नसतं आलं तर माझं नाक कापलं गेलं असतं म्हणे. माझे आभार माना म्हणते ती, मी तर घरी कामाला लावलं, साहेबाने तर तो तिकडे जाऊन कामाला लावलं. असंच पाहिजे तुम्हाला असं म्हणते ती. तर असं आता काय चांगलं आहे. पण त्यांच्यामुळं परदेश दर्शन करायला मिळालं, बाहेरचे लोक कसे आहेत काय आहेत पाहायला मिळालं. साधारण ते कसा विचार करतात, काय करतात, त्यांचं राहणीमान काय वगैरे वगैरे. आणि कुठेही गेलं तरी जग अत्यंत छोटं असतं. तेच स्वयंपाक, तेच भांडीकुंडी आपल्या नशिबी आहे. गाव बदललं तरी नशीब बदलत नाही, हे सरांनी सिद्ध करून दिलं. हॅट्स ऑफ टू यू सर. सो अगेन सर, विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. रामनवमीचा तुमचा अत्यंत महत्त्वाच्या तिथीचा जन्म आहे आणि उत्तरोत्तर तुमची आध्यात्मिक आणि भौतिक अशी दोन्ही प्रकारची उन्नती हो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. Hello sir, how are you? So you're turning 50, really? That's hard to believe. पर दिल तो बच्चा है जी. So I had the pleasure to know you through Nisha, and I must say you are someone who truly stands out. Your leadership quality, your kindness, your sense of humor, and the calm nature generally make a difference to everyone around you. What I admire you most is when you handle everything so calmly. चाहे कुछ भी हो जाए, चाहे कितनी बड़ी विपदा ही क्यों ना आ जाए, द वे यू हैंडल इट सो कामली, बहुत सीखने वाली बात है सर.
and always you support like एक ऐसे एक ऐसे पिलर की तरह you always be there for us, for our team, and we feel so comfortable and so valued around you. So it's been really pleasure, and people like you make my personal life and professional life so better. I really don't feel any type of a burden, only because of you, because you always supported me so well. Thank you for everything. Wishing you a great health, happiness, and more success, and amazing year ahead. Yes, and have a fantastic celebration, sir. Happy birthday, sir. अभी अमृता ने बोला है 2 मिनट बोलने का है, तो फिर 2 मिनट पूरा करना पड़ेगा ना, तो थोड़ा पॉज ले रहा हूँ, 2 मिनट पूरा हो जाए. बाकी आशुतोष, विशिंग यू अ वेरी 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 हैप्पी 50th birthday. This time we had a lot of fun together for 2 days after a long time. I hope you have a wonderful कितने 2 3 4 5 6 दिन का बर्थडे सेलिब्रेशंस है. आई होप यू एंजॉय, हैव एन अमेजिंग टाइम, एंड खाओ पियो और मज़ा करो और भाग दौड़ कम करो. और तो क्या, अभी तो अमृता यार ये क्या हो रहा है, 1 मिनट ही हुआ अभी तो. और आशु तेरे बारे में क्या बताऊं, अभी सबको बताऊंगा तो और प्रॉब्लम हो जाएगा, तो अभी मैं थोड़ा कम ही बताता हूँ. बाकी आशु, इस बार मिलके बहुत मज़ा आया. आई विश कि हम बार मिले, बहुत बार मिले. आई विश यू हैप्पी बर्थडे ऑन योर 50th. आई विश यू हैप्पी बर्थडे ऑन योर 51st. आई विश यू हैप्पी बर्थडे ऑन योर 52nd. आई होप आई विश यू हैप्पी बर्थडे ऑन योर 53rd. आई होप आई विश यू हैप्पी बर्थडे ऑन योर 60th. आई होप आई विश यू हैप्पी बर्थडे ऑन योर 65th, मे बी 100. इस रेस में तो तू मेरे आगे है भाई, मैं तेरे 6 दिन बाद में आ रहा हूँ. बट आई होप यू हैव अ कैल टाइम विथ योर फ्रेंड्स एंड फैमिली बैक होम इन पूना, एंड आई विश यू द बेस्ट ऑलवेज. विश अंकल regards and love to the family. Chalo, happy birthday buddy, bye. Hey Ashutosh, how are you doing, my dear friend? How is it going? Happy 50th and best wishes to you always. Honored to be part of this journey. We didn't just grow older, we grew together. And seeing you, the person that you've become today, fills me with immense pride. The way you have faced challenges in life, yet kept moving forward and build success through your sheer determination is truly inspiring. Your entrepreneurial spirit is something which I deeply admire. Happy 50th and honored to be part of this journey. Keep doing well, my dear friend Ashutosh. And life is amazing, and we have a long way to go, and many things yet to be fulfilled. But at the same time, we have to start taking ourselves less seriously and understand that the time is very limited, and let's make the best out of the time that we have with our family, with our dear ones, with our loved ones. Make our life exciting and make their lives exciting too. So wish you all the best, good health, peace, prosperity, happiness, and loads of success. Keep shining, my dear friend Ashu, and happy 50th again. Thank you, Amrita. Thank you, Ashutosh, and thank you everyone out there. So it's your special day, and it requires special wishes. So I am Rajesh Narayan,
I am a friend of Ashutosh as well as I am employee to him. So he beautifully transgresses between the two roles. Sometimes even I am surprised, like he might be not happy with me with my work, but then when I give him a personal call, then he would be equally reciprocal in receiving it. So thanks for being my friend, dear, and wish you all peace, prosperity, and good health for the years coming by. Happy birthday, Ashutosh. Happy 50th birthday. Welcome to the 50 Club. May God bless you always. Interact more. You are missed. Miss the interactions. And whenever I visit Maninagar, the roads, the Millat Nagar road keeps me reminding about you. So point is, I mean, try and interact more. So you are missed. आशुतोष, श्रीरामाची कृपा म्हणून रामनवमीचा जन्म बरं. दैदिप्यमान यश उन्नती तुमचीच वाट पाहते. आजची स्थिती म्हणजे उशककाल, मी म्हणते उशककाल आहे. तुमच्या यशानं वडणगेकरांची कीर्ती अधिकाधिक होणार आहे, हा माझा पक्का विश्वास आहे. आशुतोष, तुम्हाला 50व्या वाढदिवसाकरता तहे दिल से खूप खूप शुभकामना आणि लंबी आयु, आणखीन स्वास्थ्य, चांगलं स्वास्थ्य लाभो, हा शुभ आशीर्वाद. Hi Ashutosh. From where should I start? Okay, first many happy returns of the day. Happy birthday. And bless you. Whatever time we have spent together was marvelous. Happy, joking, laughing, and made some good memories. Yes, some memories stayed so fresh that recalling it makes me smile. A self-made man with lots of guts, always taking risk for getting experience and taking care of loving family. You are a fantastic person. Where a person needs supports, you give them without making them feel that you have done what is needed. Very hardworking, joyful human being, and I wish you more 50 years to come. Happy birthday, enjoy your day, and keep well. Life is too good. Enjoy. आशुतोष, आज तुझा 50वा वाढदिवस. जीवनाच्या या सोनेरी टप्प्यावर पोचल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. खरं तर तुझं नाव ना रामशंकर असायला हवं होतं. का? कारण बघ, रामनवमीला जन्मला तर रामाचे सर्व गुण अंगी आले. नाव ठेवलं गेलं आशुतोष. तर शंकराचा निर्मळ शांत स्वभाव तुझ्यामध्ये आला. मुलगा, भाऊ, नवरा, जावई, वडील, मित्र या सगळ्या भूमिकेत तुझं समतोल आचरण असतं. मला याचं खूपच कौतुक वाटतं खरंच. एक गोष्ट सांगू, मध्यंतरी मी आणि काका काही परिस्थितीमुळे थोडे अपसेट होतो, तणावग्रस्त होतो. तेव्हा तू फोन केला आणि एकच वाक्य बोलला की काका, तुमची 4 नाही 6 पोरं आहेत. मन भरून आलं रे. खरंच तुझ्यावर विश्वास आणि तुझ्याकरता आदर आणखीन वाढला. आज ना मला निलिमाताईंची खूप आठवण येते. नमन त्या जननीला जिनी तुझ्यासारखा मुलगा वाढवला. खरंच खूप गुणी आहेस तू. तू असाच
यशस्वी हो, दीर्घायुषी हो. काकाकडून आणि माझ्याकडून या शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. आशू, तुला 50व्या वाढदिवसाच्या आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. पुढचं आयुष्यही तुझं असंच आनंदी आणि निरोगी राहो हीच प्रार्थना. आज रामनवमीच्या दिवशी हा इतका छान प्रसंग आलेला आहे आणि अमृता आणि आशुतोष या दोघांना आमचे सर्वांचे खूप खूप आशीर्वाद. आणखीन म्हणजे मध्य हे सांगायचं आहे की चिरंजीव आशुतोष सारखा केअर टेकिंग जावई आम्हाला भेटला हे आम्हाला भाग्यच आहे. आम्ही स्वतः उभे राहणार होतो तिथे समक्ष, पण काही कारणामुळे जाता आलं नाही. ही आमची छुटकी आणि ते आमचे 2 रत्न तिकडे आहेत, भरत आणि लक्ष्मण, रामाची सेवा करायला. आमच्या दोघांचे रामाची सेवा करायला लवकुश. हा तू बोलत. सगळ्यात पहले तो जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं आशुतोष तुमको. तुम्हारे नाम के प्रमाणे, नाम की तरह तुम आशुतोष ही हो. यानी छोटी सी खुशी से तुम बहुत आनंदित होने वाले हो एकदम. और छोटी छोटी बातों में खुशियां बड़ी बड़ी ढूंढते हो. तो ये तुम्हारा पॉजिटिव एटीट्यूड हमको बहुत अच्छा लगता है एकदम. और अमृता तो है ही भाग्यवान, साथ में हम लोग भी भाग्यवान है कि हमें आदित्य के बाद तुम जैसा बेटा मिला है ना. तो तुम जो है ऐसे ही जैसे 50 साल पूरे किए वैसे जीवित शरदः शतम, है ना. ऐसे खुश रहो, आनंद में रहो. खूब खूब आशीर्वाद बेटा. अमृता हमारी दूसरी बेटियां दीक्षा है. अब बेटा तू हमारी दूसरी बेटी दीक्षा भी है और ये दोनों हमको जो है अनमोल रत्न है हमारे पास. उनके नाम हम कुछ भी रखें तो भी कम पड़ते हैं. सच में हमको ऐसा लगा नहीं था कि हमारी छोटी सी फैमिली इतनी बड़ी हो जाएगी एकदम. और है हम इस समय इस अवसर पर 2 बेटियां, 2 बेटे, उनके 2 बेटे, उनकी 2 बेटियां. देखो तो दिन पर दिन दूने रात चौगुने. हमारे आजोबा का, अमृता के आजोबा का आशीर्वाद उसको हमेशा रहा. आशुतोष को भी बहुत अच्छा पसंद करते थे, बहुत गर्व था उनको उसके ऊपर. तो हम उनकी स्मृति में भी उनकी तरफ से भी आशीर्वचन देते हैं. और अब बात खत्म करते हुए हम एक ही बात कहने थे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. जय श्री राम. जय श्री राम. Hi Ashu, many happy returns of the day. Wish you a happy 50th birthday. आठवणी तर तुझ्या बरोबरच्या आपल्या लहानपणाच्या इतक्या असंख्य आहेत, पण मी इतकंच सांगेन की यू हॅव अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट. गॉड ब्लेस यू अँड लॉट्स ऑफ लव्ह अँड ब्लेसिंग्स टू यू. Hi Ashu, wishing you a very happy 50th birthday. All the best. Hi Ashu, wishing you a very happy 50th birthday. आशुतोष, तुला 50व्या वाढदिवसाच्या स्वर्णिम शुभेच्छा. तुझा पुढचा काळ असा स्वर्णिम राहो, कीर्ती वाढो. आज तुझा 50वा वाढदिवस आहे तर सगळं असं मागच्या बऱ्याच आठवणी येतात. ते तर आपल्याला एकत्र किती वर्ष झाली. आणि तसाही तू आमचा ज्येष्ठ जावई, आमच्या मुलींसाठी ज्याला आपण म्हणतो ना लीड बाय एक्झाम्पल, असं तुझं कर्तृत्व आहे. तू सगळ्यांना सांभाळून घेतो, मोठ्यांना लहानांना, आईवडिलांचं सगळ्यांचं खूप केलंस, खूप छान केलंस. आणि उदाहरण ठेवलं की कसं करावं. आणि तुला अमृताची पण समर्थ साथ आहेच. असाच आनंदित राहा, स्वस्थ राहा आणि खूप खूप प्रगती कर अशी आमच्या दोघांचे तुला खूप आशीर्वाद आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ रहो और मस्त रहो. आहे तसा राहा नेहमी. ठीक.
हाय एवरीवन। 50 साल पहले की कहानी है, मई 1976 की। एक बालक का जन्म हुआ था अहमदाबाद में। उसकी माँ, उसके दादा दादी मतलब अज्जी आजोबा, मेरी माँ, हम तीनों बच्चे, अपना नीशू चाचू और 1.5 महीने का आशु, हम सब दादर से होते हुए पूना लौट रहे थे। ट्रेन में बहुत भीड़ था। मीनू अत्या के पास आशु था और हम सब लोगों के लिए बनाया हुआ शीरा। ट्रेन में इतना भीड़ था कि मीनू अत्या को एक डब्बे में चढ़ा दिया गया और सामान भी रख दिया गया और हम सब घुस के दूसरे डब्बे में चढ़ने की कोशिश कर रहे थे। इतने में ट्रेन छूट गई तो हमारे दादाजी ने हम सबको ट्रेन से उतार दिया और ट्रेन दादर से छूट के पूना की तरफ रवाना हो गई, अकेली मीनू अत्या और 1.5 महीने के आशु भैया को लेके, और साथ में चला गया शीरा। मैं 8 साल का था। मैं उस पूरी जर्नी में हम लोगों ने बाद वाली ट्रेन पकड़ी, तो उस पूरी जर्नी में मैं ये सोचते हुए आया कि अब ये खो जाएगा, फिर हमको किसी मेले में मिलेगा। ये सब मेरे दिमाग में बड़े रोमांटिक थॉट्स थे। लेकिन जब हम पूना पे पहुंचे तो ऑलरेडी इंतजाम हो चुका था। मीनू अत्या भी वहीं थी और आशु भी वहीं था। और मुझे याद है मेरे दिमाग में एक ही था कि चल भाई तो मिल गया, लेकिन शीरा गायब हो गया। आज तक मैं वो शीरा ढूंढ रहा हूं। आशु, वेरी वेरी हैप्पी बर्थडे। शीरा बाकी है। आशु, तू 50 साल का हो गया। वाओ, हैप्पी बर्थडे मैन, हैप्पी बर्थडे। सो प्राउड ऑफ यू। वेल प्लेड, सुपर्ब इनिंग अभी तक। किती आठवणी आहेत रे. म्हणजे माय फर्स्ट memory is of this small chubby boy, गोलू गब्बू गाल, केसात ऑइल थोपलेलं, वेल कोम्ड हेअर, आणि ऑल द मस्ती दॅट वी यूज टू डू राईट फ्रॉम आर क्रिस चांको, आडी चांको डेज. आजी रागवायची आपल्याला, दिवसभर खेळत बसायचो. टू द डे यू केम बॅक आफ्टर फिनिशिंग युअर स्टडीज, लुकिंग फॉर अ जॉब इन पुणे. We went to so many places. To Shoti, you just walked into Thermax and came out after hours, but with a job offer in hand. To the Goo morning days of yours, I think it was Hinjawadi phase 1 मला वाटतं. But really proud of whatever you've achieved in life. You always used to talk about your dreams आणि जे करायचंस ते सगळं पूर्ण करून दाखवलं. तुझं डेडिकेशन आय स्टिल रिमेंबर. जगजीत सिंगचे सगळे गाणी लिहून काढले होतेस because you used to love that singer. Really impressive. Congratulations, happy birthday again, and wishing you all the best for another long inning. Love you, brother. Bye bye.